15 ऑगस्ट असो अथवा 26 जानेवारी, सर्व विद्यार्थी, पालक व अंबेजोगाईकरांना खास आकर्षण असते ते NCC विभागाचे. योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर NCC विभागाच्या वतीने कॅडेटकडून केले जाणारे पथसंचलन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. गेल्या 15 दिवसापासून अंबाजोगाई श्री खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक व NCC विभागाचे सेक्टर प्रमुख कॅप्टन सुंदर खडके सर, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट राजकुमार थोरात सर, योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका लेफ्टनंट डॉक्टर चांबले मॅडम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट रोहित पाटील, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंपले सर, खोलेश्वर विद्यालयाचे श्री शैलेश कंगळे सर, योगेश्वरी विद्यालयाचे कामखेडकर सर यांच्यासह NCC विभागाचे आजी माजी विद्यार्थी, सिनियर ऑनर ऑफिसर यांच्या अथक परिसराने NCC विभागाचे पथसंचलन हे अंबेजोगाईकरांचे खास आकर्षण ठरते. स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य शिवदासजी शिरसट यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजावरण फडकवला जातो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे खास आकर्षण जे NCC विभागाचे जे पथसंचलन मोठ्या उत्साहाने केले जाते. यावर्षी ही पथसंचलन पाहण्यासाठी पालकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन NCC विभागाचे प्रमुख कॅप्टन सुंदर खडके व NCC विभागाचे सर्व अधिकारी यांनी केले आहे. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. NCC अंबेजोगाई सेक्टरच्या वतीनं यावर्षी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षीचं ध्वजारोहण हे डॉक्टर शिवदास शिरसट सर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मी तरी अंबेजोगाईच्या NCCच्या वतीने सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ध्वजारोहण समारंभासाठी सर्वांनी हजर राहून आपली उपस्थिती दर्शवावी अशी मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. NCC अंबेजोगाईसाठी सगळ्यांसाठी एक आकर्षणाचा विषय असतो. गेले 70 वर्ष अंबेजोगाईमधील विविध शाळा आणि महाविद्यालयातील NCCचे ट्रूप्स या NCC ग्राउंडवरती ड्रिलचे 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात. यामध्ये सर्व NCC अधिकारी, अधिक NCCचे माजी छात्र हे दोन्हीही योगदान देऊन या कॅडेट्सला घडवत असतात. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यता दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे 2 या मैदानाचे आकर्षण केंद्र आहेत. यासाठी जवळपास 10,000 नागरिक हे संचलन पाहण्यासाठी उपस्थित राहत असतात. या सर्वांना परत एकदा NCC अंबेजोगाई सेक्टरच्या वतीनं मी आवाहन करतो आणि विनंती करतो, आपण या 15 ऑगस्टला ध्वजारोहणाच्यासाठी अवश्य यावे. नमस्कार, मी डॉक्टर साधना सुनील पन्हाळे, योगेश्वरी महाविद्यालयाच्या NCC ग्राउंडवर येत्या 15 ऑगस्ट दिवशी सकाळी 8:05 ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट असे संचलन या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी मी NCCच्या वतीने सर्वांना आवाहन करते की त्यांनी हा दर्शनीय सोहळा प्रत्यक्ष पाहावा आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुलीसुद्धा या संचलनामध्ये सहभागी आहेत. 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन NCC युनिट औरंगाबादतर्फे आयोजित युनिटमध्ये इथे योगेश्वरी महाविद्यालयात 54 कॅडेट्स एनरोल्ड आहेत. त्यापैकी 40 मुली आत्ता सध्या परेडमध्ये भाग घेत आहेत. तसेच दरवर्षी आमच्या महाविद्यालयातील किंवा NCC सेक्टरमधील बरेच विद्यार्थी नॅशनल परेडसाठी दिल्लीला RDC परेड कॅम्पमध्ये सिलेक्शन होऊन जातात. यावर्षी देखील 2-4 विद्यार्थी नक्की त्या RDC परेडसाठी सिलेक्शन होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. उद्या असलेल्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व अंबाजोगाई वासियांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आपल्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या NCC ग्राउंडवर याही वर्षी पथसंचलन होणार आहे आणि यावर्षीचा ध्वजारोहणचा कार्यक्रम जो आहे तो YCM कॉलेजचे प्राचार्य यांच्या हस्ते होणार आहे। योगेश्वरी महाविद्यालयाचं ग्राउंड आणि NCC याचं एक अतूट नातं या फार जुन्या काळापासून आहे। इथे दरवर्षी हे संचलन केलं जातं आणि दिल्लीच्या धर्तीवर हे संचलन होत असतं। वेगवेगळे गेस्ट येतात आणि पूर्ण ग्राउंड हे बालगोपालांनी त्याचप्रमाणे इथल्या नागरिकांनी फुलून गेलेलं असतं। त्यामुळे या ठिकाणचा हा जो सोहळा आहे तो पाहण्यासारखा असतो। ह्या ग्राउंडवर आजपर्यंत बऱ्याच कॅडेट्सनी घाम गाळला आणि त्या घाम गाळल्यानंतर त्यांना यश मिळालं। बरेच कॅडेट्स हे आज आपले आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये वगैरे जॉईन झालेले आहेत। ह्या महाविद्यालयाच्या ग्राउंडचं ते एक वैशिष्ट्य आहे की ज्याने इथं मनापासून घाम गाळला त्याला 100% यश मिळत गेले आणि आताही बरेचसे आपले NCC कॅडेट्स हे ह्या ग्राउंडवर घाम गाळत आहेत, आर्मी भरतीची तयारी करत आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहेत। त्यासोबतच ह्या 15 ऑगस्टच्या संचलनाची सुद्धा त्यांची तयारी ही योग्य पद्धतीने चालू आहे। धन्यवाद।